हॅलो चेक. पहा सुपर 5 मध्ये जे टीम्स पोचतील त्यामध्ये एक ड्रॉ केला जाईल, एक संघ पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय होईल आणि उर्वरित 4 टीम्समध्ये सिक्वेल प्रमाणे मॅचेस असतील. अर्थातच ए बी सी डी ई असे ग्रुप आहेत. उर्वरित जे टीम्स असतील ते ग्रुप वाईज त्यांची मॅच लावण्यात येईल. अर्थातच समजा ए ग्रुपमधील टीमला जर का बाय मिळाली तर बी आणि सी, डी आणि ई असा सामना असेल सेमीमधला. बघा, ज्या सूचना आहेत त्याचं आपण पालन करा. शीघ्र अंपायर मुकाबला शुरू. अंपायर देखिए, आपको विनती मैं करता हूं कि आपके ऊपर सब कुछ है, खड़ा रहने में कुछ नहीं, स्पीड अप आप कीजिए. 2 बज चुके. सुनील और जय जय बायात के खब्बू प्लेयर स्ट्राइक के ऊपर है. अलंकार वास्कर गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए. 1:56 हो चुके हैं, 57 हो चुके हैं. मुकाबला शीघ्र ही शुरू. और पहली गेंद और बल्ले का अंदरूनी किनारा. विकेट कीपर लल्ला गलती कर चुके हैं. एक सिंगल मिलेगा और खाता ओपन किया जय ने खुद का और टीम का. 17 गेंदें अभी तक शेष, इस ओवर की 5. जानदार शानदार यह जो नियोजन आप सभी लोग देख रहे हैं. रायगढ़ भूषण विजेते स्वर्गीय अना म्हात्रे गुरुजी स्मृति ट्रॉफी 2025 हमारे मुख्य आयोजक श्री सुरेश म्हात्रे साहब और उनके भाई सुजीत म्हात्रे. दो भाई की जोड़ी और उन्हें सभी ने साथ दिया है. जो कुछ अपने बैनर के ऊपर जो हमें दिख रहे हैं, गणेश जी म्हात्रे, रमेश जी म्हात्रे, सुकेश म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, विनोद म्हात्रे, यस नितिन जी म्हात्रे, नितिन जी वर्तक, परमेश पाटिल, सुदर्शन म्हात्रे, रोही म्हात्रे, बाबू म्हात्रे, इन सभी लोगों ने इस बार देखा है शानदार योगदान दिया है. इसलिए चलो, चाय वालों को विनती है जल्दी चाय लेके आओ. स्प्रे आएगा बघा. शॉट है, कैचेट आउट. मिड ऑफ के ऊपर कैच. बैट डग आउट खिलाड़ी डीजे. थ्रो किया था, हमारे गोरखप्पा के घर में आए थी भाभी जी और ऐसा ही थ्रो किया, परफेक्ट काम हुआ. ये थ्रो अगर उस टाइम नहीं आता दादू के पास तो वह वाला कालेश्री का बल्लेबाज खतरनाक था. लेकिन गेंदबाजी बहुत ही शानदार चली और उसी तौर के ऊपर कालेश्री को बाहर जाना पड़ा. हार जीत क्रिकेट का हिस्सा है, लेकिन मैच रफ एंड टफ हुई. आदित्य पाटिल नए बल्लेबाज. भवानी फाइटर रावे टीम का स्कोर है 1 लॉस ऑफ 1. दूसरी गेंद और इस बार सामने स्ट्रोक है, लेकिन गेंद चली गई है डाउन द ग्राउंड. एक सिंगल मिलेगा. इस बीच 4 गेंदें खत्म हो गए लग रहा है इस ओवर की. अभी तक 2 गेंदें शेष है. फ्लड लाइट सुंदर है. लाइट किधर की लाइट?
फ्लड लाईट सुंदर आहे. टंडल डेकोरेटर्स खोपोली. बाहेरची लाईट भारीच असते हो. 2 लॉस ऑफ 1. बायत के बल्लेबाज जय इस बीच 5वीं डिलीवरी. शॉट ऑफ लेन थी और विशाल पाटिल रावा के और हम जब वो डगआउट में कोपर के बैठे थे ना, तो हमने अंदाजा बांधा कि ये पिच जो तुमने जो रखी है ना, लेग भाई का इशारा है, वो बहुत लंबी है. थोड़ा सा और जो बॉक्स है ना और आगे जाना चाहिए था, क्योंकि शॉट ऑफ लेन ज़्यादा हो रही गेंदबाजी. बराबर ना. 3 लॉस ऑफ 1 आखरी गेंद. आणि कुणाल नाईक माझे नगरसेवक पेनचे त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यांचं आगमन होते. चला परमेशजी पाटील आणि सुहाजी म्हात्रे आपण इकडे जाय. शॉट है लेकिन कैच है. गुड कैच. आदित्य पाटिल वापस जा रहे हैं. 1 रन बना के भवानी फाइटर्स रावे का स्कोर 3 लॉस ऑफ 2. दो गॉन हो चुके हैं. और देखिए प्रतीक मोकलिन के हल्दी के ऊपर कल्पेश घर थोड़े से डर गए थे, ऐसा खबरीलाल का कहना है. नए बल्लेबाज विशाल पाटिल, एक हाइटेड खिलाड़ी जिन्होंने काफी बहुत ही शानदार क्रिकेट खेला है. आज टीम के लिए क्या योगदान देंगे. तो फिलहाल 4 नंबर के ऊपर बैटिंग करने के लिए आ चुके हैं. चाय वालों को विनती है जल्दी चाय लेके आओ. और उधर देखिए कल्पेश गोपाल को कुछ बता रहे हैं कि चाइनीज में हजीना कैसा डालने का. गोपाल की फील्डिंग इतनी अच्छी नहीं लग रही. जवानी में फील्डिंग कैसी चाहिए, कड़क. ये लोग क्या होते मोबाइल के ऊपर बिजी ज्यादा होते हैं. बराबर ना. कल्पेश ने ऐसा ही मोबाइल के ऊपर देखा और काटा, ऐसा फिट किया मान को डायरेक्ट वासी के पास स्टेशन हो. और ये गेंद इस बार देखा जाए, यहां देखिए लल्ला गलती कर रहे लेकिन रन कोई मिलेगा नहीं. बॉलर है मिस्टर आशीष, छक्का दिया इस बार देखा जाए. यहां बैट्समैन सुनील जय सुनील और इस बीच आदित्य मैदान से बाहर चले गए. दूसरा ओवर जारी है. रन चाहिए. फुल टॉस है और कवर के ऊपर इनसाइड आउट शॉट. 1 बाउंस गेंद 4 रन. ओ गुड शॉट है लेकिन ऊंचाई ज्यादा, दूरी कम. बैकवर्ड स्कोर के ऊपर आउट. जय चले बैक टू आउट दीजिए. और नए बल्लेबाज नीतीश पाटिल. अभी विशाल नीतीश पारी को संभालना चाहिए. रन बन चुके भवानी फाइटर्स रावा का. 9 रन 3 विकेट गॉन. और बैट्समैन इज नेम मिस्टर नीतीश पाटिल. स्प्रे
नितेश व्हाट अ शॉट, कैच इट, माय गॉड। ये तो गाली क्यों दे रहे, माइक चालू यार, तो डायरेक्ट बोल रहा है। सवाल तेरा कोचने तेरे जुबान के ऊपर आदत ही लगी है। चेक दादा विनंती करतो आदरणीय रवींद्र रामचंद्र ठाकूर बोरजे आणि तदनंतर नितीन हरिभाऊ मात्रे बोरजे या आपण या क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालात। आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी। आदरणीय रवींद्र रामचंद्र ठाकूर साहेब बोरजे आणि नितीन हरिभाऊ मात्रे बोरजे या आपल्या व्यासपीठावरती भव्य स्वागत आहे सर। फुल टॉस और ये गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 4 रन बैट्समैन ने चैलेंज किया है। देखिए नंदू पाटिल ये नो बॉल है या नहीं। पीरियड का फायदा उठाएंगे विशाल पाटिल। शॉट एक बार फिर से इस बार ऑफ ड्राइव किया है, गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर, क्षेत्र रक्षक मौजूद है। एक सिंगल मिलेगा विशाल पहुंचे व्यक्तिगत देखा जाए तो मेरे हिसाब से 6 पे, और टीम का भवानी फाइटर्स का स्कोर रावा का 16। आखिरी गेंद दूसरी ओवर की। नितेश शॉट अच्छा है, दमदार स्ट्रोक है, लेकिन उतनी बढ़िया फील्डिंग पेन कोलेडा के माध्यम से, और एक सिंगल के साथ। हाँ बिल्कुल, ये बड़ा लल्ला, ये क्या है, ये क्या इतना सुस्त रहता है, बैकअप के लिए चाहिए आदमी थ्रो करेगा तो इसी बीच यहाँ ओव्हर हुआ खत्म। 2 षटकानंतर भवानी फायटर संघाची धाव संख्या 2/17, 2/17, माफ करा 3/17 असू द्या। माणूस आहे, चुकतो तो माणूस आणि चुकायलाच पाहिजे, ते काय करणार। और सड़क कितनी भी साफ हो जाए धूल तो होती है, और इंसान कितना भी अच्छा हो जाए भूल तो होती। सोने में सुगंध नहीं, गन्ने में फूल नहीं, खटैक। अपना राज ठाकरे स्पष्टीकरण, रोक ठोक। गणेश जी म्हात्रे इनका फोटो देखो कैसा है, टोपी भी गांधी पहन कर, वो विलन है तुम्हारे इधर की। परफेक्ट काम और करेक्ट नेचर, लेकिन इंसान बहुत ही बढ़िया। देंगे जिसी को जान भी देंगे, और हमारे ऊपर उनका बहुत बढ़िया पर, लेकिन उनके सुई में ताकत है। न जाऊ नका, झोपाचं काम करता सगळं झाला। 70 लॉस ऑफ 3। गेंदबाजी आखिरी निखिल भोईर, स्लो ओवर मारना पड़ेगा, बड़े शॉट और रनों की बौछार करना पड़ेगा, रन लूटना चाहिए। और लेकिन गेंदबाज निखिल है, निखिल के सामने इस बीच नितेश है। स्कोर है भवानी फाइटर रावा का 17 लॉस ऑफ 3। अंतिम 6 गेंदे बबले मात्रे, और एक सिंगल मिलेगा, और एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है 18। पांच गेंदे शेष। रायगढ़ भूषण विजेते स्वर्गीय अनामात्रे गुरुजी ट्रॉफी 2025 इस बार शानदार तरीके से पुल किया है। डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के
अंदर ही गेंद को रोक लिया, एक सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा 19, धावा संख्या 19। आखिरी 4 बॉल शेष, एक बाउंड्री आ गई, एक छक्का आ गया, लेकिन लंबे टाइम के बाद कुछ नहीं आया है, वो आना चाहिए। नितेश और पिच बॉल है सामने, डाउन द ग्राउंड, 4 रन। दो गेंदे शेष। ओ मिस टाइम शॉट, ये खतरा बनेगा लगता है, मारो। एक गेंद शेष, 27 लॉस ऑफ 3। बघा पलस मोगल पाण्यासाठी आलेले आहेत, पाणी पाहिजे शरीरामध्ये तेव्हाच मजा येतो। 27 लॉस ऑफ 3 विकेट। ये देखिए गलती कर चुके विकेट कीपर, लेकिन अक्रॉस लाइन खेलने गए थे। इसी के साथ इनिंग हुई मेरे हिसाब से खत्म। रन बन चुके हैं भवानी फाइटर्स रावा टीम का स्कोर है 28 लॉस ऑफ 3। और जीतने के लिए यहाँ मेरे हिसाब से मुद्दू शेठ पेन कोलोरा टीम को चाहिए 18 बॉल में 29, तो 29 रन इकट्ठा करना है यहाँ मुद्दू शेठ पेन कोलोरा टीम को, और ये रन रोकना है भवानी फाइटर रावा टीम को। लेकिन ये द्वंद्व जो चल रहा है इसका विवरण मैंने तो अभी दिया है, लेकिन एक बार फिर से सुनिए मराठी का सुमधुर आवाज हमारे इस बाजे का सुभाष जी म्हात्रे, इनकी जुबानी क्रिकेट की कहानी। तब तक डीजे को मौका, चाय वाला आपका हार्दिक स्वागत।
चला बघा सिद्धूपाजी, हा वायरमॅन आहे, रात्रीचा चढतो वरती, हां नागोटण्याला असतो. या घ्या दादा, घे दादा, घे. रात की चाय और बुजुर्गों की राय. बघा ज्यांनी गडूल पाणी पिलेलं आहे त्यांनी चाय पिऊ नका. काय होईल, आतमध्ये जाईल आणि ॲसिडिटी होईल. हां, आणि एकदा असं झालं होतं म्हणून सांगते तुम्हाला. नरी काका, असं झालं होतं म्हणून तुम्हाला सांगते. नरी काका तशी माणसं नाही. चला मॅचकडे बोलतोय आपण. भवानी फायटर्स रावे, मद्दूशेठ पेण कोलीवाडा. नाणेफेकीचा कॉल झाला होता. मद्दूशेठ पेण कोलीवाडा या संघाने नाणेफेक जिंकली. मुद्दूशेठ पेण कोलीवाडा टीमने इथे नाणेफेक जिंकला. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आपण बघत होतो भवानी फायटर्स रावे या टीम्सला इथे प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलं. चला पंच विनंती असेल, हां आपण लेट झालो तर सकाळी लेट हो. हे चला पहिल्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ज्या टीम विजयी झालेत त्याला आल्याची सूचना द्या. बघा आमचे दादा इथं उपस्थित आहेत. दादा वरती आहे, नारायण दादा चहा घे, ये वरती आहे. आदित्य चहा दे जरा. दादा ये दादा. वर्सवाई वाशी, जितवाई जिते, कोपरोली सगळ्या टीम्सने चला आल्याची नोंद द्या. मला वाटते वाशी टीम अर्धी आलेली आहे, मैदानावरती आहे. आमचे म्हात्रे साहेब भेटले तिथे, त्यांनी सांगितले मॅच आलेली आहे. आदित्य, नारायण दादा आलेलो. चला मॅचकडे वळूया पुन्हा एकदा. रायगड भूषण पुरस्कार विजेते स्वर्गीय आना म्हात्रे गुरुजी स्मृती चषक 2025 या शेवटच्या नाईट्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुजितदादा मित्रमंडळ, आमचे श्रेयसदादा मित्रमंडळ उद्या येणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये नक्कीच वडाव गावचे विद्यमान सरपंच म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय. फक्त तुम्ही तयार राहा, तुमच्याबरोबर आम्ही सुद्धा तयार आहेत सदस्याचा फॉर्म भरायला. तुम्ही दिलं चान्स तर भरू, नाही बोललो तर नाही. चला मॅचकडे वळूया. इथे मात्र बघतोय आपण भवानी फायटर्स रावे टीम्सकडून गोलंदाजीचे भार सांभाळतोय. पहिला बॉल हाफ पिच बॉल होता. इथून मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून क्लिअर करण्याचा प्रयत्न समीरचा झाला होता. फास्ट अँड फ्युरियस गोलंदाजी करताना पाहतोय आपण, अप्रतिम गोलंदाजी. मग रावे टीमचा जर विचार केला ना तर त्याच्याकडे अप्रतिम असे विकेट टेकर गोलंदाज आहेत. परंतु मुद्दूशेठ पेण कोलीवाडा टीम सुद्धा कुठेही कमी नाही आहे. उत्कृष्ट असे हार्ड हिटर फलंदाज त्याच्याकडे आहेत. पेण तालुक्याच्या नगरीमध्ये सातत्याने आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती हातकंठ राहिलाय. मग लल्ला वास्कर दादा असेल, त्याची पूर्ण टीम असेल, सातत्याने चांगल्या मोठ्या टीम्समध्ये आपला पहिला नंबर दुसरा नंबर कधी सोडलाच नाही. डीप एक्स्ट्रा कव्हर इथून मध्ये इनसाइड आउट, वा रे वा, क्लासिकल कव्हर ड्राइव्ह, बॉल्स आर पार सीमारेषा पार, चौकार. डीजे मास्टर गाणी चांगली लावा, वातावरण गरम झाला तर प्रॉब्लेम निर्माण होईल. चला मॅचकडे जाऊया. चौकार ठोकलाय, समीरच्या बॅटमधून चौकार आलाय. गोलंदाज आपण बघतो आदित्य आहे. शॉर्ट पिच बॉल, पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, तो झालाय प्रेक्षक. वा रे वा, क्या बात है, समीर ऑन फायर, षटकार. षटकार आलाय, चौकारानंतर षटकार आलाय. असं वाटलं होतं की तिथे कॅच होईल का काय. अगदी आपण बघत होतो की बॉल अगदी हेलकावणे घेत मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. थँक्यू आदित्य.
आमचे आदित्य बंधू आहेत, अजय भोईर आणि आदित्य भोईर, आणि आमच्या काकू सुद्धा तिथे बसलेले आहेत. अर्धा तास झाला उठली नाही, मला वाटते थकलेली आहे ती. जवळजवळ 4 रात्री झोपलेली नाही ती. आज रात्री तिला सांगा आदित्य सुट्टी द्या. आपण बघतोय आदित्य गोलंदाजी मार्कवर आहे, 10 धावसंख्या धावफलकावरती आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला क्लिअर करायचा होता, जागा बनवली होती, माघारी गेला होता, परंतु बॉल मिड विकेटला आहे. वाईडिश लॉंगर मधला क्षेत्ररक्षक तिथे आलाय. बघा आमचे हनुमान दादा आलेले आहेत. हनुमान दादांना वाटते फर्स्ट शिपला जायचं आहे, त्यामुळे घड्याळाकडे बघतायत. उद्या यस माणूस अडकलेला आहे त्यांचा, त्यांना देणार नाही आहेत आम्ही. चांगला माणूस आहे आणि आमच्या कामाचा माणूस आहे. आपण बघतोय 11 धावसंख्या धावफलकावरती आलाय. यावेळेस मात्र स्ट्रायकिंग इडला आता बघतोय आपण लल्ला का बल्ला जर चला ना, तर इथे मात्र षटकारांचे पाऊस येईल, कारण हा एडिटर फलंदाज आहे. या तालुक्याच्या नगरीमधून उमवलेला हा मी म्हणेन की कमल आहे. सातत्याने चांगला क्रिकेट लल्ला दादाचा राहिला आहे. 11 धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे. आता मात्र बघतोय आपण 13 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज असणार आहे. खूप चांगला क्रिकेट आज रात्रीभरामध्ये तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेला आहे. शांत चित्ताने चाललेला क्रिकेट आहे. विजय संघ थोड्याच वेळात दाखल होतील आधी रात्रीच्या रजनीमध्ये. यावेळेला मात्र बघा दिशा दिली डीप एक्स्ट्रा कव्हरला, इथे मात्र पॉइंट आणि कव्हर मधला फटका. वा रे वा, हनुमान लाईकला तिथे आता बघा जोश निर्माण झालेला आहे. चौकार आलाय आणि षटकाची समाप्ती. 15 धावसंख्या धावफलक. उठूनच ठेवणार आपलं. 15 धावसंख्या धावफलकावरती. 12 मध्ये बनवायचे आहेत आता 14. आता मॅच हारल्यानंतर बबलू म्हात्रेंचा बघा हात कसे झालेले आहेत, अगदी हात सुटतच नाही आहेत. खूप टेन्शन मध्ये होते. मला वाटते अर्धा संघ झोपलाय. गुड नाईटचं सगळ्यांनी स्टेटस ठेवलाय खरा, पण झोपलेत का माहिती नाहीये. यस यस, शर्यत ठेवणार आहोत आपण. येस 5 जे संघ असणार त्यांची शर्यत असणार आहे का? येस, आगला वेगळा निर्णय आता आपल्याला पाहायला मिळेल. तर बघूया आता थोड्या वेळात आपण निर्णयाकडे वळणार आहोत. 5 टीम आपल्याला बघणार आहे. सुपर 5 मध्ये कोण धडक मारणार आहे. इथे मात्र 12 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज असणार आहे. 12 मध्ये बनवायचे आहेत 14. गोलंदाजी मार्कवर वाशी एंड कडून गोलंदाज दाखल झालाय. नाव आहे जय की जय जयकार. यावेळचा बॉल डाऊन दी ग्राउंड. तिथे क्षेत्ररक्षक आलाय, पकडलाय जेल. वा रे वा, क्या बात आहे. कोण आहे तिथे? अनिकेतने पकडलाय जेल. आणि तिथे मात्र आपण बघतोय समीर वास्करचा संपलाय खेळ. लल्ला आपण बघतो नॉन स्ट्रायकिंगला आहे. 2 चेंडूमध्ये 4 धावसंख्या त्यांनी संघासाठी जरूर मिळाली आहेत, परंतु इथे इक्वेशन काय आहे ते जरूर बघूया आपण. सध्याच्या चेंडूला आता 13 चेंडूंमध्ये 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असणार. 11 मध्ये बनवायचे आहेत 14. शिवम वास्कर नवीन फलंदाज दाखल झालेला आहे. त्याच्यातून आपल्याला बाय द्यायचे आहे का परमेश भाई? हो, पण त्याच्यातून येस म्हणजे रनरची ना. येस येस, किती 1 काय 2?
बघा पुन्हा एकदा निर्णयाकडे जाणार आहोत आपण परमेशभाई, कारण 5 संघ जे दाखल होणार आहेत त्यांना बाय द्यायचे आहे. मग बायसाठी आपल्याला त्यांना शर्यत करावी लागणार आहे, म्हणजे धावांसाठी धावाधाव करावी लागणार आहे. तर नक्कीच हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. आपण बोलूया आता मॅचकडे. 11 मध्ये 14 बनवायचे आहेत, 11 मध्ये बनवायचे आहेत 14. शिवम वास्कर ऑन स्ट्राईक, बॉल उडवलाय तिथे परंतु फटका फसलाय. वाईडिश लॉंग ऑनला तिथे क्षेत्ररक्षक आलाय. 4-4-5 अनिकेतने पकडलाय जेल आणि आल्या पावली माघारी. गोल्डन डचचा शिकार, माघारी जावं लागणार आहे. डीजे होऊन जाऊ द्या. शुभम म्हात्रे नार्वेलगावचे सुपुत्र, कुठे असाल तर या आमच्या मंचकावरती आपण जॉईंट व्हायचं आहे. 10 बॉलमध्ये 14 बनवायचे आहेत. आता ओमकार साकोस्कर आता स्ट्राईक एंडला असणार आहे. 2 विकेटचं पतन झालेलं आहे. 15 धावसंख्या धावफलकावरती आहे. ओमकार आता मात्र स्ट्राईक एंडला असेल. लल्ला नॉन स्ट्रायकिंग एंडला आता थांबलेला आहे. समीकरण सातत्याने बदल होत असताना आपण पाहतोय. जसं जसं इथे विकेट पडतोय थोडासा प्रेशराईज होतोय आपल्याला बघतोय तो म्हणजे मुद्दूशेठ पेण कोलीवाडा टीम्स, त्याच्यानंतर पवनी फायटर्स रावे संघ. सुरुवातीला पहिल्या मॅचमध्येच खूप चांगला खेळ त्यांनी केला, परंतु लो स्कोरिंग मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय. कोणता संघ इथे विजयीच्या दिशेने आगेकूच होताना दिसेल. वाह काय बॉल आहे, पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवरचा बॉल आहे. आणि अशा प्रकारच्या डिलिव्हरी जर असेल तुमच्याकडे तर चांगल्या खेळाडूला या बॉलवरती प्रत्युत्तर करता येत नाही आहे. अक्षरशः उत्तर नसतो म्हणावं लागेल. चांगला बॉल होता, लाईन आणि लेंथवरचा बॉल होता, उचली देणारा बॉल होता. आपण बघतोय जयला गोलंदाजी मार्कवर दाखल झाला आहे. जयकडे खूप मोठा बॉलिंग रनअप आहे, म्हणजे फास्ट गोलंदाजी करण्यासाठी त्याचा तब्बल विचार करते. बाउंड्री लाईनच्या जवळजवळ फक्त 10 मीटर पाठी आहे तो. एवढा वेग त्याच्या बॉलवरती आहे आणि तो वेगाचा वापर करतोय सातत्याने. वेगावरती स्वार होते. सिंगल तिथे आली आहे. इथून इक्वेशन जरूर सातत्याने चेंज होईल. 8 चेंडूमध्ये आता बनवायचे आहेत 13. धावसंख्या झाली आहे 16. 16 वरती 2. 8 मध्ये बनवायचे आहेत 13. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 मधून बनवायचे आहेत आता 13. सातत्याने आपण बघतोय 8 चेंडू आणि 13 धावांची कशी आवश्यकता. 8 मध्ये बनवायचे 13. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल केला जातोय. लल्ला आता ऑन स्ट्राईक असणार आहे. लल्ल्याने सध्या त्या घडीला 2 चेंडूंचा सामना केलाय. 4 धावा त्यांनी संघासाठी जरूर मिळवून दिल्यात, परंतु आता मध्ये बनवायचे आहेत 8 मध्ये 13. पुन्हा एकदा जय गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. ओव्हर द विकेट मारा उजव्या हाताच्या फलंदाजीसाठी अक्रॉस द लाईन अगोदरच खेळण्याचा प्रयत्न लल्ला यांचा मनसुबा आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षण डीप मध्ये आहे. वाईडिश लॉंग ऑन, वाईडिश मिड विकेट. त्याच्यानंतर बघा बिग अपील झाली. आपण बघतो ऑस्ट्रेलियन मानसिकता आहे आणि काय अपील आहे, हमारी मांगे पुरी करो. परंतु पंचांवरती कोणत्याही प्रकारचा इफेक्ट नाही आहे. कसा असेल, कारण आत्ताच नुकताच थोड्या वेळापूर्वी त्यांनी बिर्याणी खाल्लेली आहे. त्यामुळे आता समीकरण बदललं आहे. येणारे चेंडू 7 आणि 7 मध्ये बनवायचे आहेत 13. 7-13, 13-7. एकच धावसंख्या खर्च केली जयने. काय गोलंदाजी करतोय, फास्ट अँड फ्युरियस गोलंदाजी करण्यासाठी. हे उंचपुरा गोलंदाज आहे. त्याची उंची आपण पाहिली तर 6 फूट आहे आणि हाताची डिलिव्हरी करता असताना जवळजवळ 7 फूटवरून तो बॉल फेकतोय. त्यामुळं ज्या पद्धतीने बॉल फेकतोय त्याच्यामध्ये त्याला गतीचाही वापर करतोय. अचूक दिशा त्याची राहिली. अजूनपर्यंत 1 धाव फक्त त्यांनी खर्च केली आहे. हो इथे मात्र बघा स्विच शॉट केलाय. इथे रिव्हर्स अटेंड केलाय. सिंगल तिथे पकडले. दुसऱ्याचा प्रयत्न तिथे काय होईल. थ्रो चांगला आहे परंतु इथे मिस करून जातोय. 2 धावा आल्यात तिथे. इथे बघा केव्हा केव्हा म्हणतो ना की ताकदीचा वापर करावा, परंतु कधी केव्हा केव्हा आपण बघतो डोक्याचा वापर गरजेचा असणं. स्मार्ट इथे मात्र क्रिकेट पाहायला मिळाला. लल्ला यांच्या माध्यमातून येणारे 6 चेंडू आणि 6 मध्ये बनवायचे आता 11. 6 मध्ये बनवायचे तर 11. सातत्याने आपण स्क्रीनवरती पाहिलं तर आपले बघतोय आपण मैत्री ग्रुप वडाव विभागाचे सगळे स्टार आहेत. त्यांचं सातत्याने
आपल्याला स्क्रीनवरती फोटो सातत्याने पाहायला मिळतोय। एका बाजूला बघतोय आपण आमचे गणेश म्हात्रे साहेब आहेत, आमचे रमेश म्हात्रे साहेब आहेत, त्याच्यानंतर मुकेश म्हात्रे साहेब आहेत, कुमार प्रवीण म्हात्रे साहेब आहेत, विनोद म्हात्रे साहेब आहेत, नितीन म्हात्रे साहेब, नितीन वर्तक साहेब आहेत, त्याच्यानंतर परमेश पाटील साहेब, सुदर्शन म्हात्रे साहेब, रवी म्हात्रे आणि बाबू म्हात्रे साहेब आहेत, जे खरं तर वडाव, मोठे वडाव, दीव, त्याच्यानंतर अशा सर्कल विभागामधून सातत्याने बिलॉंग करतात। चला मॅचकडे वळायचं आहे, चला जय मॅचकडे वळायचं आहे आपल्याला। चला वेळ घालवायची नाही मित्रांनो। बघा घड्याळामध्ये आता विचार केला तर किती वाजलेत? बापरे, 3:15 झालेले आहेत। चला, नाही माझा घड्याळ पुढे असेल कदाचित, 2:30 झाले का? अच्छा, माझा घड्याळ पुढे। 6 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज असणार आहे आता। चला क्षेत्ररक्षण सजवा, भवानी फायटर्स राहावे विनंती असेल आपल्याला। छत्रपती संभाजी महाराज आज मैदान बघतोय सातत्याने 4 दिवस। आज मात्र विद्युत रोषणाईमध्ये नाईटची स्पर्धा, पहिली वहिली ही स्पर्धा या मैदानावरती घेतली जातोय। खरं तर खूप मोठं स्वप्न वाशी विभागाचं होतं, स्वप्न होतं प्रत्येक तरुणाचं, परंतु ज्यांचं स्वप्न होतं ते आज मात्र स्वप्नात गाढ झालेले आहेत। फक्त आपण इथे आहोत। सुजित दादांचं स्वप्न होतं, फ्रेंड सर्कल मित्रमंडळाचं स्वप्न होतं। सुजित दादा हसतायत आता, ते म्हणते 4 दिवस कामावरती लक्ष नाही आहे माझं। आयोजनच असं असतं खरं तर। सुमित दादांवरती प्रेम करणारे खूप सारी मित्रमंडळी राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये आहे, त्यामुळं कित्येक पाहुणे मला वाटते 4 दिवसामध्ये आपण जर इथे सन्मानाचा विचार केला तर 350 ते 400 सन्मान झाले असतील। 6 मध्ये बनवायचे आहेत 11। यावेळचा बॉल उडवलाय, तिथे मात्र गॅप आहे, नो मॅन्स लँड, 1 बाउन्स बॉल चाललाय। पंचांचा निर्णय येणं बाकी आहे। मध्ये बनवायचे होता 11। आता इथे चौकार आहे की षटकार आहे जरूर आपण चेक केला जाईल। चौकार आहे ना? चौकार आहे। चला पंच, आता 5 मध्ये बनवायचे आहेत 7। शेरा बैलाचे मालक जीडी इथे आलेले आहेत आणि जीडी यांचं सहर्ष असं स्वागत असणार आहे। ओ क्या बात है भाई, क्या बात है, क्या बात है, वाह, कणखर अगदी फटका, स्वीट साऊंड आलाय तिथून बॅट मधून, षटकार ठोकलाय। फक्त 1 धावाची गरज असणार आहे। चला बॉल बघायचा आहे तिथे। वैकुंठ दादांचं सातत्याने स्वांग, वैकुंठ दादाचं सातत्याने हे गाणं वाजतोय। 4 ते 5 दिवस स्वप्नात आता मला वाटते गाणं वाजायला लागेल, एवढं गाणं आपल्याला सवय झालेली आहे। बॉल तिथे चेक करा लवकर, चला बॉल द्या, 1च धावेची गरज आहे। मला वाटते बॉल तुमच्याकडे असला तर घेऊन टाका। चला 4 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज असणार आहे। बॉल कुठे आहेत बघा आयोजक। चला मिलन दादा बॉल द्यायचा आहे तिथे। चार बॉल मध्ये 1 धावेची गरज असणार आहे इथे। मुद्दू शेठ पेण कोलीवाडा या टीमला मॅन ऑफ द मॅच आपल्याला बघायचा आहे। 4 मध्ये बनवायचे आहेत 1, मगाशी 1 मध्ये 1 झाली नाहीये। वडवची अख्खी टीम झोपलेली आहे। जागे आहेत का? नाही, सगळ्यांचा गुड नाईटचा स्टेटस आहे म्हणून विचारलं। नाही, जागे आहेत बघा। ओ हो, इथे
बॅटची इनर एज होतोय आणि इथे मधुशेठ अकवारी ही टीम इथे मॅच जिंकतोय. बघा बॉल द्यायचा आहे. चला लगेच नाणेफेक केली जाईल. हा आता इथे बघा दत्तगुरु स्वीटमार्टचे मी म्हणेन की भागीदार कुणाल दादा इथे उपस्थित झालेले आहेत. तर कुणाल दादांचा आपण सन्मान घेऊया. इथे कुणाल दादांचा सन्मान केला जातोय. कुणाल दादांचा इथे सन्मान केला जातोय. चला या भाई दादांच्या पवित्र शुभ हस्ते सन्मान घ्यायचा आहे. बघ हा सन्मान तुझा केला जातोय.